आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील गॅस एजन्सी मार्फत गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने ग्राहकांचा उद्रेक झालाय। अक्षय तृतीया तोंडावर असलेली असताना देखील गेल्या 8-10 दिवसांपासून गॅस एजन्सी धारकांनी आपले ऑफिस देखील उघडले नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। या रागाचा परिणाम आज शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 1000 गॅस सिलेंडर धारकांनी भगवा चौकात चक्का जाम आंदोलन केले। अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस आणि महसूल प्रशासन अभिज्ञ राहिले। तथापि थोड्या वेळानंतर पोलिसांनी या चौफुलीवर येऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र येत्या 1-2 दिवसात जर ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळाले नाही तर संपूर्ण गावभर याचा उद्रेक होऊन मोठा जन आंदोलन उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिंदखेडा शहरामध्ये माणिक गॅस एजन्सी आणि अरुणाई गॅस एजन्सी या HP कंपनीच्या 2 गॅस एजन्सी आहेत। तसेच भारत गॅस एजन्सीचे देखील कार्यालय आहे। माणिक गॅस एजन्सी यांचे अधिकृत कार्यालय नरढाणा या ठिकाणी आहे। त्यांचे शिंदखेडा शहरामध्ये कार्यालय आहे। नागरिकांनी संपर्क साधण्यासाठी कार्यालयात 1 आठवड्यापासून येत आहेत। मात्र गेल्या 8 दिवसांपासून हे कार्यालय उघडलेले नाही। या कार्यालयाच्या बाहेर एक फलक लावून गॅस सिलेंडर घ्यायला कोणीही येण्याची गरज नाही। बुकिंग असलेल्या नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडर मिळेल असा बोर्ड लावलेला आहे। मात्र बुकिंग करून 10 ते 15 दिवस उलटल्यावर देखील आपल्याकडे गॅस हंडी न आल्याने या ग्राहकांनी गेल्या 4-5 दिवसांपासून ऑफिसच्या समोर सिलेंडरची मोठी लाईन लावली आहे। खेड्यापाड्याच्या अनेक नागरिकांनी पहाटे 5 वाजल्यापासूनच या ठिकाणी रांग लावायला सुरुवात केली आहे। आज अक्षय तृतीया तोंडावर आलेली असताना या ग्राहकांना कार्यालय बंद असल्यामुळे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। यामुळे त्रस्त होऊन या नागरिकांनी भगवा चौकात आंदोलन केले। हंडी परस्पर ब्लॅकमध्ये उपलब्ध या आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलेंडरची गाडी येते। तथापि सूर नदी ते टेमलाय फाट्याच्या दरम्यान रस्त्यावर हॉटेल व्यावसायिक आणि अन्य VIP कस्टमर यांना बोलावून त्या ठिकाणी सिलेंडर वाटप केले जाते। नागरिकांनी पंचायत समितीच्या समोर मोठी रांग करून बसलेले असतात त्यांच्यापर्यंत हे सिलेंडर पोहोचतच नाही असा आरोप या नागरिकांनी केला आहे। अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आणि VIP ग्राहकांनी हे सिलेंडर 2000 रुपयांपर्यंत परस्पर घेण्याचा उद्योग सुरू केला आहे। गॅस एजन्सी धारकांना वरच्या पैशांची कमाई होत असल्यामुळे सामान्य ग्राहकांना गॅस हंडी उपलब्ध होत नसल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून गॅस हंडी उपलब्ध होत नसताना शिंदखेडा शहरातील पुरवठा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असा आरोप नागरिकांनी केलाय। KYC साठी मोठी आर्थिक लूट गेल्या अनेक वर्षांपासून गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत असल्यामुळे अनेक नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग न करता आपले गॅस सिलेंडर घेतले आहे। परिणामी त्यांना आता KYC करून घेणे आवश्यक केले आहे। या गॅस एजन्सी ऑफिसमध्ये आपल्या कागदपत्रांची KYC करण्यासाठी ग्राहकांकडून मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचं समोर आलं आहे। KYC करण्यासाठी 150 ते 200 रुपये घेऊन गॅस धारकांना लुटले जात असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे। अनेक गॅस ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर बदलल्यामुळे त्यांचे KYC लवकर होत नाही याचा गैरफायदा घेत जास्त पैसे घेऊन नव्या मोबाईल नंबरवरून ऑनलाईन बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात आहे। या सर्व गैरप्रकारांकडे पुरवठा विभागाने लक्ष द्यावे आणि नागरिकांना गॅस सिलेंडर त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे। दरम्यान हिंदूंच्या सणामध्ये महत्त्वाच्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयालाच गॅस सिलेंडर नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। गेल्या 8 दिवसापासून घरगुती वापराचे सिलेंडरचे गाड्या येत नाही। उद्या अक्षय तृतीयेचा सण आहे। सर्व समाजाच्या याच्यामध्ये आनंदाचा सण असल्यावर सुद्धा लोकांना घरगुती गॅस मिळत नाही। म्हणून आज लोकांचा या उद्रेक लक्षात घेऊन आज रस्ता रोको या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तरी शासनाने या संदर्भात त्वरित लक्ष देऊन शिंदखेडा शहरासाठी आणि परिसराच्या लोकांसाठी गॅस सिलेंडर लवकरात लवकर उपलब्ध कसे होतील याची तरतूद करणं फार गरजेचं आहे। गेल्या 8 दिवसापासून शिंदखेडा शहरामध्ये आणि परिसरामध्ये गॅस सिलेंडर नाही। लोकांचे अतिशय आंदोलन या ठिकाणी हाल होत आहेत। लोकांना सण असून सुद्धा अक्षय तृतीयेचा सण वाढतील याच्यामध्ये आनंदाचा सण असतो। सुद्धा
लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून लोकांचा हा जन आक्रोश लोक आहे म्हणून आलेला आहे. सिलेंडर वितरण करण्याची व्यवस्था लवकरात लवकर कशी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.